शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असून आता या योजनेची सुरुवात देखील करण्यात आली असून नमोचा 8वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना देखील मिळण्यात येणार आहे। हा हप्ता तुम्हाला 2 हप्ते त्या ठिकाणी टाकण्यात येणार असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार आहे। जितके पण शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते आता त्यांची देखील प्रतीक्षा देखील संपणार असून आता त्यांना पण मोठा दिलासा मिळणार आहे। कारण की आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपलेली आहे, पण पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली नाही। बऱ्यापैकी शेतकऱ्यांची संपलेली आहे। काही जिल्ह्यामध्ये आणि काही तालुक्यामध्ये या ठिकाणी प्रतीक्षा संपण्यात आलेली आहे, पण काही तालुके सुद्धा असे असणार आहे की ज्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता हप्ता या ठिकाणी येणार नाही, त्यांना उशीर होऊ शकतो, त्यांना आणखीन प्रतीक्षा करावी लागू शकतात। असे काही जिल्हे सुद्धा आहे ज्या जिल्ह्यामध्ये नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही, त्या जिल्ह्यामध्ये 15 ते 20 दिवस या ठिकाणी लागू शकतात अशी शक्यता देखील वर्तवलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे जिल्हे। ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आणि काही महत्त्वाच्या तालुक्यामधील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून आता त्या जिल्ह्यामध्ये व त्या तालुक्यामधील शेतकऱ्यांना आता नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार असून आता त्यांचीच प्रतीक्षा देखील संपणार आहे। आता जर तुम्ही पण याच तालुक्यामध्ये राहत असाल किंवा याच जिल्ह्यामध्ये तुमची पण शेती असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता देखील आलेला असेल तर आता तुमची देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील संपलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांची या हप्त्याच्या या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। कारण की आता या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे तालुके सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाचे कामे सुद्धा करायचे आहेत, ते महत्त्वाचे कामे सुद्धा करणं तुम्हाला अत्यावश्यक या ठिकाणी करण्यात आलेले आहे, सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे ते महत्त्वाचे कामे सुद्धा तुम्हाला पूर्णपणे पार पाडावे लागणार आहे। तर चला हप्ता कधी मिळणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या तालुक्यामध्ये या ठिकाणी हप्ता टाकण्यात येणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या YouTube चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल आणि तुम्ही या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा व तुमचा तालुका कोणता आहे ते नक्की आम्हाला कळवा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काही तालुक्याची आणि काही जिल्ह्याची या ठिकाणी यादी आलेली आहे। त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो हे बघायचं तुमचं देखील काम असल्यामुळे तुम्हाला ते काळजीपूर्वक बघावे लागणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे, आता याच 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेल्या जिल्ह्याची यादी आणि तालुक्याची यादी पूर्णपणे या ठिकाणी आली आहे। सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच तालुके आणि तेच जिल्हे या ठिकाणी बघणार असल्यामुळे तुम्हाला ते काळजीपूर्वक बघायचे आहे। तर चला ते महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे तालुके आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ, जेणेकरून तुमच्या पण डोक्यातला पूर्णपणे प्रश्न या ठिकाणी मिटून जाईल। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे, हा प्रश्न मात्र तुमचा पूर्णपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होईल। आता जर